राज्य शासनाच्या गाय दूध अनुदानापासून जिल्ह्यातील सुमारे 51,133 शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत। आतापर्यंत पहिल्या 10 दिवसात 40,000 शेतकऱ्यांनाच अनुदान मिळणार आहे। जिल्ह्यातील गाय दूध संकलन पाहता 10 दिवसात 6 कोटी रुपये अनुदान मिळणे अपेक्षित होते, मात्र 2,59 लाख रुपये अनुदान मिळणार आहे। जाचक अटी आणि तांत्रिक अडचणीमुळे पात्र शेतकरी अपात्र ठरणार आहेत। गाय दुधाचे दर कमी झाल्याने राज्य शासनाने गाय दूध उत्पादकांना 2 महिन्यांसाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार निकष देऊन दूध उत्पादकांसह पशुधनाची माहिती ऑनलाईन भरण्याची सूचना दिली। जिल्ह्यात गोकुळचे सर्वाधिक 81,000 गाय दूध उत्पादक आहेत, मात्र माहिती भरण्याची प्रक्रिया क्लिष्ट असल्याने अनेक शेतकऱ्यांना सहभाग घेता आला नाही, तर काहींनी मराठीतच माहिती भरल्याने तांत्रिक कारणामुळे अपात्र ठरले आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत गोकुळ, वारणा, वैजनाथ दूध संघाच्या 24,590 शेतकऱ्यांच्या खात्यावर 1,51,59,000 रुपये जमा झाले आहेत। आता 1,01,52,000 रुपये वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र जिल्ह्यात 91,601 गाय दूध उत्पादक शेतकरी आहेत। त्यापैकी 40,466 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे। उर्वरित जवळपास 51,000 शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे।